इंजिनियरजी देशमुखजी काका तुम्ही सगळेजण बघा, या गोष्टीचा मला एक आनंद आहे की जी जबाबदारी आपण चाळीसगावकरांनी दिली आहे, मी 100% असं म्हणणार नाही की तुमची स्वप्न मी 100% पूर्ण करेल. अगदी साक्षात परमेश्वर देखील मानवाला 100% पूर्ण होऊच शकत नाही. म्हणजे ती करण्याचा एक छोटासा प्रयत्न, आज हे जलतरण तलाव आज आपण इथं लोकार्पण करतोय. खरं तर मधल्या काळात मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने गेलो आणि त्यांनाही सांगितलं की त्या नावाचा आपण काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. ते म्हटले की आमचं पण पुतळा करा, चौक करा. मी म्हटलं की आता खरं तर शासन चौक आणि पुतळ्यांच्या संदर्भात एक वेगळा विचार करतोय आणि अशातच माझ्याकडे रणजित पाटील एके दिवशी रात्री आले 10, 10:30, 11 वाजता. ते म्हटले की असा विषय केला पाहिजे ना, असं आमचं मत आहे. तिथं खूप घाण झाली आहे, साफसफाई केलं, थोडं मेंटेन केलं तर होईल. मी म्हटलं बरेच दिवस झाले, एवढा जुना जलतरण तलाव म्हणजे 90-92च्या दशकाचा जलतरण तलाव, मला नाही वाटत की तो व्यवस्थित होईल. मी एकदा बघू आणि आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. मी आल्यानंतर ही वास्तू, इथलं ॲम्बियन्स माझ्या लक्षात आलं की हे एक चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो. आणि त्यावेळेस आपण त्यांना मी ठरवलं की हा जलतरण तलाव चांगल्या पद्धतीने आपण करू. जरी शासनाने 4,50,00,000 रुपये दिले, परंतु याच्यावर 3,97,00,000 रुपये आपण खर्च केलं. यामध्ये सोलर देखील अजून बसवायचं बाकी आहे. इथं इलेक्ट्रिसिटी बिल यायला नको, ते आपण आता ते देखील आपण ती व्यवस्था केली आहे. खरं तर बघा, कुठलंही शहर याची प्रगती तिथल्या अनेक सुविधा याच्यावर देखील उपलब्ध असते, त्याच्यावर देखील अवलंबून असते. आणि बऱ्याचदा मी काही लोकांना जर सुरुवातीला, तुम्ही माझा इतक्या दिवसापासूनचा स्वभावही पाहताय, म्हणजे मी जर काही सांगितलं तर लोकांना खरंच पटणार नाही म्हणून मी सांगतच नाही जास्तीचं. मी 2-4 लोकांना सांगायचो, त्यांनी माझ्यासोबत एके दिवशी गाडीचा प्रवास करताना ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी त्यातला एक सहकारी म्हणायला लागला, दादा बी आता लोकांचे पहिले जसे नेते होते त्यांच्या लाईनीवर जायला लागले की काय, हे आपल्याला बी काही सांगलं, असं होऊच शकत नाही. माझ्या जेव्हा लक्षात आलं की माझ्या सोबतच्याच लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल, त्यांना जर असं काही होऊ शकतं, जर त्यांना जर विश्वास नसेल तर जनतेला कसा विश्वास देणार. त्याच्यामुळे आता बोलायचंच नाही, जसे जसे कामं होतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. पण आता उलटं असं झालं, आमच्या जवळच्या लोकांना बाहेरचे लोक सांगतात दादा काही करू शकतं, तेव्हा यांना आता खरं पटायला लागलं की काहीतरी चांगलं होऊ शकतं. बघा, या जलतरण तलावाच्या निमित्ताने जरी आपण इथे एकत्र जमलेलो असलो, वर्षानुवर्ष ह्या वास्तू होत्यात. म्हणजे अगदी डॉक्टर साहेब तुम्ही म्हटला की 77च्या दशकात काम चालू झालं, 90-92ला ते पूर्ण झालं, अनिल दादांच्या कार्यकाळात ते केलं. परंतु आपण आज जर मी केलं, पुढच्या 25-30 वर्षात मी आमदार नसलो, लोकप्रतिनिधी नसलो, जबाबदारी माझ्याकडे दायित्व नसलं, तर पुढच्या लोकांची पण ती जबाबदारी असणार आहे. एक काम झालं म्हणजे ते काम सुटलं नाही, याचं मेंटेनन्स बघायचं आहे, सगळ्याच गोष्टी बघायचं आहे. मला राजकीय टीका टिप्पणी बिलकुल करायची नाही आहे. लोक बऱ्याचदा कोणाला तरी म्हणजे काहीतरी दूषणं देतात, कोणाला तरी बोलतात आणि त्यांची उंची कमी करतात. पण मी त्या लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की या लोकांनी माझ्यासाठी इतकी मोठी कामं ठेवलेली आहेत, एवढ्या जबाबदाऱ्या बाकी ठेवल्या आहेत. तर त्यांनीच त्यावेळी रस्ते, शासकीय कार्यालये, इमारती, विविध अशा योजना, ग्राउंड, जलतरण तलाव जर पूर्ण करून टाकले असते, मला काम तरी काय राहिलं असतं. मग त्यांनाही म्हणता आलं असतं की आम्ही ही कामं केली. आणि प्रत्येक कामाला मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी हे कृतीतनं उत्तर दिलं पाहिजे. अनेक लोक बोलतात, मोठमोठ्या गोष्टी सांगतात, वस्तुस्थिती पाहिली तर अगदी घराच्या आजूबाजूच्या गटारी देखील काही लोकप्रतिनिधींकडनं पूर्ण झाल्या नाही. आपल्या स्वतःच्या परिसरातले रस्ते आपण पूर्ण करू शकलो नाही. वर्षानुवर्ष राजकारणात फक्त लोकांना वेडं बनवण्याची कला काही लोकांकडे होती, म्हणून काही दिवस चाललं. पण मला एक वाटतं की आता जनतेला कळायला लागलंय. मागच्या वेळेस 4-4.5 हजार मतांनी ज्यावेळेस मी निवडून आलो, तर बरेच लोक म्हणायचे की हा काठावर पास झाला आहे, पुढच्या वेळेस कसं होईल. आणि मीही विचार केला की खरं आहे, म्हणजे मी काठावर ज्यावेळेस पास झालो की जनतेच्या मनामध्ये कदाचित आपल्याविषयी विश्वासार्हतेच्याबद्दल, कामाच्याबद्दल एक वेगळं काही शंका असतील आणि आपण आता कामातच उत्तर दिलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट
तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिली की आपण या बदलत्या गावाचं, बदलत्या शहराचं जे स्वरूप बदलवतोय, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघताय. खरं तर आरोप प्रत्यारोप न करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला माझ्या गावाला काय देता येईल. आजचं जर तुम्ही इथलं वातावरण पाहिलं, जणू काही तुम्ही माझ्या घरातल्या परिवारातल्या एखाद्या वास्तुशांतीला आल्याचं तुम्हाला एक फील येत असेल. कारण की मी या गावावर, माझ्या लोकांवर जेवढंच प्रेम करतो, जेवढं माझ्या परिवारावर प्रेम करतो. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट ही पूर्णतः जीव ओतून करतो. ती करत असताना मी हाच विचार करतो की हा माझा पैसा असता तर मी काय केलं असतं, हे माझं घर असतं, माझी जागा असती तर कशी दिसली असती, हा विचार मी प्रत्येक वेळेस मनात ठेवतो. आणि माझ्यासोबत काम करणारे सगळे पदाधिकारी यांची देखील तीच भावना असते. खरं तर ज्या माणसाने हे काम केलं त्याच माणसाने इथं काही माझ्या आमदार होण्याच्या अगोदर काही इमारती केल्या. अतुल अळवादकर म्हणून संजीवनी इन्फ्राचे UK मधनं शिकलेला एक MS झालेला एक तरुण आहे. आणि त्याला अगदी मी तुम्हाला सार्वजनिक असं सांगायला नको, आता काही राजकारण नाही आहे, त्याला काही लोकांनी त्रास दिला, म्हटलं की इथं पैसे द्यावे लागतात, टोल द्यावे लागतात कामाचे. आणि मी आमदार झाल्यानंतर ते एके दिवशी मी अगदी घरातच होतो आणि मला बाहेर निघायचं होते. ते गृहस्थ माझ्याकडे, दोघं वडील आणि मुलगा आला आणि मला ते सहज म्हटले की असं असं काम आमचं तुमच्या चाळीसगावला चाललंय, पण आम्हाला काम करायला अडचण येत आहे. अशा पद्धतीने मला त्यांनी काही फोटो दाखवले. माझं शिक्षण असं झालंय, गोड, परंतु माझी कार्यक्षमता अशी राहिली की मी कधीही जर ठरवलं असतं तर मी खूप चांगले पैसे कमवले असते. परंतु मी मर्यादेच्या पलीकडे काही केलं नाही, फक्त मुलं शिकवली आणि मुलं आज व्यवसायात आहे. याचा मला आनंद आहे की माझा मुलगा MS झाला. मी म्हटलं मग अडचण तरी काय आहे, म्हटलं की अशा पद्धतीने त्या बिल्डिंगमध्ये आम्हाला अडचण येत आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला काही अडचण येणार नाही, प्रत्येक कामाला मी तुम्हाला मदत करेल. आणि आज ज्या माणसाला टोल घेण्यावरनं, पैसे घेण्यावरनं या गावातनं हकललं जात होतं, आज त्याच माणसाच्या हातून आपण ही कामं केली, प्रशासकीय इमारत केली. आज अद्यावत अशा सुधारणा आपण त्याच व्यक्तीच्या हातून करतोय. म्हणजे काही लोकांजवळ असताना देखील त्यांना लोकांचं महत्त्व त्यांना कळालं नसावं असं मला वाटतं. राजकारणाच्या पलीकडे विचार करून या शहरासाठी चांगली जे योगदान देणारे लोक आहे त्यांना सोबत घेऊन काम करायचं, ही देखील आमची भावना आहे. खरं तर नगरपालिका क्षेत्रामध्ये आज जो बदल होतोय, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुम्ही मागचा सगळा इतिहास अगदी राजकारणाच्या, आता तर तुम्हाला सांगतो की सगळी आकडेवारी मी मांडणारच आहे. ती जेव्हा रणधुमाळी येईल, तो राजकारणाचा भाग येईल, तेव्हा मी विकास या मुद्द्यावर तर लढणारच आहे. मागच्या 40 वर्षात या चाळीसगाव शहरात जेवढे पैसे, जेवढे कामं, विकास कामं झाली नाही, ती फक्त 40च महिन्यात आपण केली. हे देखील याचे तुम्ही साक्षीदार आहेत. जर 40 वर्षाची बेरीज आणि माझी बेरीज जर कमी राहिली तर जाहीरपणे या जनतेची आणि त्या लोकप्रतिनिधींची माफी मागेल. मला असं वाटतं की त्यांनी कधी हे चाळीसगाव त्यांचं समजलंच नव्हतं, म्हणून त्यांना या चाळीसगावची प्रगती करता आली नाही. इथं बसलेला प्रत्येक माणूस, इथं आलेली प्रत्येक व्यक्ती ही माझी आहे, ही माझ्या चाळीसगावची आहे. त्या जनतेवर माझं प्रेम आहे, माझ्या गावावर माझं प्रेम आहे. ही भूमिका घेऊन जर काम केलं असतं तर निश्चित या गावाचं आज वेगळं चित्र आपण पाहिलं असतं. शिरपूरचे आपण उदाहरणं देतो. शिरपूरला तर अगदी आपण इथल्या लोकांना गाड्याने भाड्याने करून बगीचा पाठवला. कुणी हात अडवले होते कोणा लोकांचे? का तुम्ही विकास करू शकला नाही? विकास ही अशी संकल्पना आहे, जरी दिसायला 3 शब्द असले, त्यामागे प्रचंड मेहनत, त्यामागे राजकीय इच्छाशक्ती, दुर्दम्य असा आत्मविश्वास आणि पाठपुरावा असल्याशिवाय विकास या शब्दाला ही प्रत्यक्षात तुम्ही उतरूच शकत नाही. दुर्दैवाने ते मागील काळात झालं नाही. तरी देखील त्या लोकप्रतिनिधींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला ही संधी उपलब्ध करून दिली, म्हणून मला आज ह्या जनतेची सेवा करण्याची ही संधी निर्माण झाली. खरं तर मी ज्याही वेळेस एखादा प्रकल्प डोक्यात घेतो, सुरुवातीला जर मी एखाद्या अधिकाऱ्यांना जर तो मांडला तर त्यांना असं वाटतं की हे शक्यच होणार नाही. मी हिरापूर रोड, अगदी तुम्हाला किती उदाहरणं असे सांगू. इथं नगरपालिकेचे प्रशासनाचे दीपक देशमुख बसलेत, बरेचसे अधिकारी बसलेत. हिरापूर रोडला तो आपल्या चव्हाण सरांच्या मंगल कार्यालयाकडे जाणारा रस्ता,
तो यासाठी आता मोठा केला की आमच्या नंतर लक्षात आलं की तिकडनं रेल्वे अंडरपास करतोय. मी आता ह्या महिन्याभरात हा चाळीसगावचा रेल्वेचा तो ब्रिज पाडतोय, त्याला नवीन ओव्हरब्रिज आम्ही करतोय, त्याच्या बाजूला एक अंडरपास करतोय. देशमुख साहेब, आम्ही करगाव नाक्याचा आम्ही सीओ सरांनी कालच सगळं काढलं का, परवाच मला त्यांनी सांगितलं की आपण 15 दिवसाच्या आत त्याचा आता टेंडरची प्रोसेस त्यांना करायला लावतोय, तो एक अंडरपास करतोय. गावाच्या बाजूला एक बायपासची संकल्पना आहे. मला एकदा प्रभाकर चौधरी म्हटलं की आम्हाला इथून कनेक्टिव्हिटीज नाही आहे. त्यांनी माझ्याकडे 10-20 लाखाचा ब्रिज मागितला, 50 ते 100 कोटीचा DPR होईल. मी जसा हा अर्धा रिंग रोड जोडला तसा पूर्ण रिंग रोड जोडतोय, म्हणजे गावाच्या बाहेरून तुम्ही कुठेही जाऊ शकता अशी व्यवस्था तिथं आम्ही लावायचं ठरवलंय. त्याला वेळ लागेल. मी अगदी परवाच दिल्लीला चाललोय, मी तिथल्याही लोकांची वेळ घेतली की मी परवा आम्ही तिथं येतोय. मी या गावाला तुम्हाला फार सांगत नाही, माझा शब्द तुम्ही आज रेकॉर्ड करून ठेवा आणि लक्षात ठेवा. 10 वर्षानंतर तुम्ही म्हणाल की हा माणूस सांगायचा आम्हाला तेव्हा खरंच पटायचं नाही. 10 वर्षानंतर अण्णा मोरणकर काढणार, तुम्ही पहा तुमची मुलं पुण्याला चालले गेली, कोणी बाहेर चाललंय, गाव सोडायला लागलंय, परंतु 10 वर्षानंतर तुमचे नातू म्हणतील की आम्हाला परत चाळीसगावला यायचंय. सगळं सुविधा इथं आम्ही उपलब्ध करणार आहोत. वेळ लागेल, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि साथही तेवढीच त्या पद्धतीने द्यावं लागेल. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की आमचा लोकप्रतिनिधी आता काम करत नाही, तर माझ्या मागे तुम्ही पाठीमागे नाही उभं राहिलं तर मलाही त्याचं वाईट वाटणार नाही. या गावाला आम्ही आता प्रशासकीय सगळे जिल्ह्याचे कार्यालय इथं आणलीत. आज माझी कोर्टाची तारीख होती. मुख्य सरकारी वकील मला म्हटले, रवी आबा, ते मला म्हटलं की आता जळगाव कोर्टाचं काम अर्ध संपून जाईल, तुम्ही चाळीसगावला आता सगळे जोडून घेताय. 20 वर्षापासून वकील लोकांचा संघर्ष चालला होता, जागा मिळत नव्हती. मी ती जागा मिळवली आणि आता न्यायालयीन इमारती त्यांच्या तिथं उभी करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालय या चाळीसगावला उभं करतोय. पोलिसांसाठी 100 कोटीच्या पूर्ण इमारती, 200 स्टाफ क्वार्टर्स, पोलीस प्रशासनाच्या सगळ्या सुसज्ज अशा व्यवस्था, याचा वापर करता येईल अशा टेक्नॉलॉजी, छोट्या मोठ्या चोरी झाल्या सगळ्या रेकॉर्डिंग होतील. आता पूर्ण मी अशा पद्धतीने आता या गावामध्ये आम्ही सर्वे केला मागच्या 15 दिवसापूर्वी. तो सर्वे असा केला की पूर्ण कॅमेरे लावायचे आणि त्याचा कंट्रोल ज्यावेळेस पोलीस स्टेशनला असेल, मुख्य चौकांमध्ये स्पीकर असतील, भोंगे असतील, तिथं राजूभाऊ राठोडांनी जर पार्किंग मध्ये गाडी लावली, बाजूला गाडी लावून दिली, त्यांना असं वाटलं की मी आमदारच्या जवळच आहे, मला कोणीच बोलणार नाही. पोलीस स्टेशन मधून कंट्रोल रूम मधून तिथं दिसेल की MH19 AP अशाशी नंबरची गाडी तिथं कोणाची तरी उभी आहे, तिथं आवाज येईल की ती गाडी तुमच्या रस्त्यात आहे, ती बाजूला करा. पोलीस स्टेशन मधून शहरातल्या पूर्ण सगळ्या ठिकाणी आम्ही हा कंट्रोल ऍक्सेस एका ठिकाणी देतो. त्याचा DPR मी आता तयार करायला घेतलाय. मी याही पलीकडे तुम्हाला सांगेल की या गावामध्ये मी एकदा आम्ही चाळीसगावला पाटणा देवी गणित नगरी 0 एवढा मोठा गाजावाजा झाला.